सामन्याच्या दिशेने जाऊयात. आकाश समोर रोशन. पहिला बॉल स्विंग अँड मिस पडल्यानंतर हलकसा मध्ये आलाय. पाठीमागे उमेश धाडसे यांच्या हातामध्ये गेलाय बॉल. पाठीमागच्या मॅच मध्ये अर्धशतकी खेळी ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. यानंतर ग्रुप सी उमरोली आणि भागडेवाडीच्या कॅप्टनना पण तयार राहायचं. टॉस अडिया ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न आकाश वागरेच्या अगेन्स्ट. आणखीन एक वेळा डॉट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू आले डॉट डॉट. हल 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 खूप चांगला उल्लेख धनंजयने सुद्धा केलाय. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. जाखमाता देवी चषक 2026 मध्ये आकाश वागरे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप मध्ये. एकदा धावून कंप्लीट केले ते दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही. उमेश धाडशेचा उल्लेख केला त्याची आम्ही चर्चा करत होतो. अर्धशतक 4 षटकांमध्ये लगावणं आणि ते सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला आउटफील्डमध्ये तो दमटपणा, खेळपट्टीमध्ये दमटपणा आणि मिडल विकेटवरती मॅच खेळवत असताना लगावणं सोपं नव्हतं. पण एक्सपिरियन्सचा चांगला वापर त्याने तिथे केला होता. येस डेफिनेटली. आणि ते मैदानावरती चित्र पाहायला मिळालं. आणि त्या मॅच मध्ये एक सर्वाधिक मोठी गोष्ट काय होती तर आकाशची विकेट आल्यानंतर उमेशला तो काही सावरायचं होता आणि उमेशने ती बॅटिंग केली होती. गोलंदाज तयार. ऑफ्टमच्या अगदी जवळ बॉल. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर मध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय आकाशनं. आकाशची पहिलं षटक जर पाहिलं तर आतापर्यंत खूप चांगलं राहिलं. डॉट डॉट सिंगल डॉट ही आतापर्यंत कहाणी आहे. बरं सर. चला मॅच तर चालू आहे आणि त्याच्यामध्ये हो यावेळेला लॉफ केलाय चेंडूला. चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु तो बनतोय दर्शक. हाताच्या जागी पायाचा वापर करण्याचा प्रयत्न. अंगलट आलाय. चौकार आलाय. 4 धावा. उमरोली आणि भागडेवाडी. चला दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी या. धनंजय या चौकाराने थोडासा दिलासा मिळालेला असणार आहे आणि धावफलक ज्या पद्धतीने आता या चौकारांशी जाऊन 5 वरती पोहोचलाय. हो यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. थँक्यू. पहिल्या षटकाची सुरुवात तितकी काही चांगली झाली नाही बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. महादेव जाकल साहेब यांचाही सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. राजेंद्र कोपणाक साहेब, अजित बोरले साहेब, महेंद्र बोरले साहेब आणि महादेव जाकल साहेब या सर्व व्यक्तिमत्वांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातो. त्यामुळे आपण सर्वांनी यावं. राज आल्यात. अधिराजा राजला गाजवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे राज नलावडे गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला रोशन मालम भिकू मामाचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने संदेशजित तांदळे हे 2 खेळाडू आपण मैदानावरती पाहतायत. चला घाई करा. जास्त वेळ जाऊ देऊ नका कारण टाइम जर पाहिलं तर 1:52 झाल्यात. धनंजय मागील मॅच मधली कुठे ना कुठेतरी तो स्टार्ट मिस होतोय. मिस केलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा चाललाय विकेटच्या दिशेने. 1 धाव येते. 2 धावेचा प्रयत्न. येस एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. मागील मॅच मध्ये जर बघाल तर पहिल्या षटकामध्ये 21 धावा लागवल्या होत्या आणि त्या 21 धावा आल्यानंतर सामना सोपा झाला होता. आता त्याच 21 धावांना कुठे ना कुठेतरी मिस होताना आपण पाहतोय. म्हणूनच आता जर धावफलक बघितलं तर 7 वरती जाऊन पोहोचलंय. ठीक. धावसंख्या 7. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी आपल्याला येत असताना पाहायला मिळतात. पंच शशी सावंत सर एक अनुभवी आणि लिजन अंपायर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दुसऱ्या बाजूने संजयजी सांगेकर सर आणि तिसरे पंच म्हणून समीर पाटकर सर यांना देखील आपण पाहतायत. चेक. हॅलो. पुढचा बॉल पटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाठीमागे उमेश धाडसे यांच्या हातामध्ये बॉल परफेक्टली कव्हर होत नाही. त्या ठिकाणी बॅटला स्पर्श होऊन गेलाय की नाही पंचाने सांगितलं लेग बायच्या माध्यमातून ही धाव प्राप्त होत आहेत. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. शॉर्ट क्रिकेट आहे धनंजय. शॉर्ट क्रिकेट म्हटल्यानंतर तुम्हाला 3 षटकामध्ये धावाचा जर का मोठा ग्राफ दाखवायचा असेल तर या षटकामध्ये किमान 2 मोठे फटके मारावे लागणार आहेत. ज्या 2 फटक्यांची गरज भट्टीवाडी संघाला आणि राज सारखा गोलंदाज
त्याच्यासमोर बा यावेळेला हुक काढण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. लॉंग लेग लॉंग लेग लॉंग लेग, सीमारेखा नवी इथं तर बाकडं स्क्वेअर, चेंडू सीमारेखा पार, षटकार. खूप वेळानंतर आलेला हा मोठा फटका सफल झाल्याने त्यानंतर हुक करत असताना चेंडूला 6 धावांसाठी पाठवलंय. ज्या 2 मोठ्यांची चर्चा करत होतो मोठ्या फटक्यांची, त्यामधला एक मोठा फटका आलाय. येस डेफिनेट. आणि हे मोठे फटके ना गरजेचे आहेत, कारण तुम्ही ज्यावेळी केसीसी मापरलच्या अगेन्स्ट खेळताना त्यावेळी धावा देखील तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. त्या पॉझिटिव्ह अप्रोचनं तुम्हाला मैदानाच्या मध्ये बॅटिंग करायचे आहेत. आणि संदेश तांदलेच्या बॅटमधून तो आपण षटकार पाहिलाय. संदेश स्ट्राईक नंबरती आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये उंच गेलाय, दूर नाही गेला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज, वॉड कॅच, पाठीमागे जाऊन अशा पद्धतीनं कॅच घेणं आणि तोही 30 सेकंदच्या आतमध्ये कॅच घेणं सोपं नसतं, परंतु ते करून दाखवलं राज नलावडेनं. टिपला एक दर्जेदार कॅच, आउट. आली आहे आणि महत्वाची विकेट आल्यानंतर जसं मगाशी तुम्ही उल्लेख केलात की केसीसी माफरलचा संघ समोर आहे आणि तिथे तुम्ही जर का धावा नाही बनवल्यात तर विजयाची हवा तुम्हाला लागणार नाहीये. तुम्हाला धावा बनवाव्या लागतील तर आणि तरच विजयाची हवा लागणार आहे. विकेट आली आहे महत्वाची. रोशन संदेश बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आता रोहन मैदानात आलाय. मागील मॅचचा हिरो, ज्यानं मागील मॅच मध्ये धुवाधार कामगिरी करत असताना मॅन ऑफ द मॅचचा खिताब जिंकलाय. आता तो या दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरानंतर मैदानाच्या मध्ये दाखल, जो राज समोर खेळण्यासाठी तयार आहे. बघूयात काय करते पुढील चेंडूवरती. पुढील चेंडूवरती काय करते, आडवा बॅट ढकललाय चेंडूला, चेंडूला पाठवलाय सीमारेषा जवळ, नाही. वॉट अ कॅच. काय पेशन्स होते, शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघितली आणि त्यानंतर झेल टिपत असताना फलंदाज रोहन बाद. थँक्यू. बॅक टू बॅक विकेट मात्र येत असताना पाहायला मिळतात मैदानाच्या मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सनी दाखल होताना दिसतात. सनी आहे ना, येस सनी आहे. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 1 2 3 4 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. धावपलकाती धावा 15 आहेत. 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू, बघूयात काय करतं या चेंडूवरती राज. राजचा हा चेंडू लोअर फुल पद्धतीने बॅटवरती घेतला होता. मिस टाइम आहे, व्यवस्थित प्रॉपर कनेक्शन नाही झालं बॅट आणि बॉलचं. एक धाव येताना दिसते धावांच्या शोधामध्ये. आणि सर्वात मोठा फॅक्टर काय राहिले, सकाळपासून 2-3 वेळा त्या गोष्टी चर्चा आम्ही सुद्धा केली की या खेळपट्टीवरती खेळत असताना तुम्हाला ऑनसाईडला जी नेहमीप्रमाणे बाउंड्री जवळ असायची ती आता थोडी लांब झाली आहे, कारण 2 विकेट सोडून तुम्हाला आता खेळावं लागतंय. खेळपट्टी ही मधली घेतली गेली आहे आणि त्यामुळे ऑनसाईडचे षटकार आता थोडे लांब झाले आहेत आणि ते लांब झाल्या कारणानं अनेक विकेट्स येत आहेत, धावा थोड्या कमी बनत आहेत, पण मजा येते मॅचला. रंगतदार मॅच बनत चालल्यात. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांची समाप्ती आणि 16 धावा धावपलकावरती. आदरणीय निलेश मांजरेकर साहेब यांना विनंती, आपण मंचावरती यावं. निलेश मांजरेकर साहेब मंचावरती या. आपणास विनंती, आपण लगेचच मंचाच्या दिशेने यायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी आपल्याला प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी ही मात्र देण्यात आलेली आहेत. निलेश मांजरेकर साहेब यांना विनंती आम्ही करू, आपण मुख्य मंचाच्या दिशेने यावं. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी गोलंदाज येत आहेत. केतन, धावा झाल्या 16. केतन तयार. केतनचा पहिला बॉल लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. पंच वळतायत शशी सर आमच्या दिशेने आणि दर्शवतायत एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. धावसंख्या धावपलकावरती 17. बरं सर, काय वाटतं 3 षटकांच्या मॅच मध्ये किती धावा बट्टीवाडी संघ या ठिकाणी उभारू शकतोय? नाही, 16 झाल्यानंतर इथून किमान 2-3 मोठे फटके आले तर या 32, 33, 35 या 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 स्थितीपर्यंत जाणं 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 सोपं आहे. परंतु यावेळेला चेंडू मागे लागून निघून गेलाय. फाईन लेगला चिरत असताना क्लिअर करतोय चेंडू, सीमारेखा पार, चौकार. आणि इथून 2 मोठे फटके आले तर केसीसी माफरसाठी सुद्धा अडचणी थोड्या वाढणार आहेत.
यस डेफिनेटली. आणि त्या गोष्टीची आपण चर्चा नक्की करूयात पुढच्या बॉल नंतर. फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षकानं चुकी केलाय. तो थोडा पुढे आलाय. एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा येत आहेत. एकतर तुम्ही धावा बनवणार, पण किती धावा तुम्ही डिपेंड करू शकतायत याही गोष्टीची प्लॅनिंग करायची आहे. कारण केसीसी मापरल एक बॅटिंगमध्ये स्ट्रॉंग संघ मानला जातोय. त्यामुळे त्यांच्या समोर तुम्ही सेफली किती धावा करणार आणि किती धावा डिपेंड करू शकतायत त्याच्यानुसार तुम्हाला धावा करायच्या आहेत. अगदी योग्य उल्लेख. आणि दोन मोठ्या गोष्टी आहेत, दोन मोठ्या गोष्टी आहेत त्याची मी सुद्धा चर्चा करणार आहे. तो हा चेंडू ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा, आज यावेळेला चेंडूला मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ घेतला यष्टीचा वेध. लोअर फुलटॉस चेंडू बॅट वरती भेटला असता, पण बॅट थोडी लवकर फिरली आणि चेंडू यष्टाचा वेध घेत असताना फलंदाज बाद, विकेटचं पतन. तेवढं बळ निघून जाईल आणि म्हणूनच त्यांनी स्वतःच्या ओन बॅटिंग वरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे, त्यांच्या स्ट्रेंथ वरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. आणि असं करण्याचा प्रयत्न होईल का? नवीन फलंदाज प्रतीक आलाय. आता प्रतीकला या मॅचला मोठं करण्यासाठी किमान एखाद मोठा फटका तरी दाखवावा लागेल. यस डेफिनेटली. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. पुढचा बॉल फटका पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केलाय. बॉल ऑन साईडला चाललाय. क्षेत्ररक्षकाला मिड विकेटचा वेगानं बॉलवरती पुढे आला. फिल्डिंग केलाय. एकला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा झाल्यात. आदरणीय निलेशजी मांजरेकर साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांचं आपण स्वागत करूयात. आणि आज मॅचचा आनंद घेण्यासाठी घोडेकरचे आमचे दिलीप काका या मॅचचा आनंद घेतात. दिलीप जे आपलंही स्वागत आहेत. एक ज्येष्ठ खेळाडू किंवा समर्थक म्हणा घोडेकरचे, तेही सध्या मैदानावरती पोहोचल्यात. फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू समोरच्या दिशेने खेळलायत. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतात. बॉलला फील्ड करतायत, परंतु मिसफील्डच्या माध्यमातून फायदा होत असताना धावसंख्या 2 ने वाढल्यात आणि जाऊन पोहोचतात त्या मात्र 27. बरंच चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरू झालाय, परंतु या शेवटच्या बॉलवरती किमान एखादा तरी मोठा फटका येणं अपेक्षित आहे. नाही, त्याच्या शोधात तर दोन्ही फलंदाज आहेत, पण गोलंदाजासाठी मी विशेष कौतुक करेल ज्या गोलंदाजाने आतापर्यंत मोठा फटका येऊ दिला नाही. या चौकारानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला लाऊड अपील झाली. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 1 आणि 1च धावफलकामध्ये ऍड होताना दिसतेय. षटक क्रमांक 3 सुद्धा संपलंय. 3 षटकांची समाप्ती झाली आणि धावफलकाची धावा आहेत 28. 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते केसीसी माप्रळ या संघासमोर भट्टीवाडी संघाच्या वतीनं. मंचावरती निलेश मांजरेकर साहेबांचं आगमन त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं आपण स्वागत करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन उमरोली आणि भागडेवाडी, उमरोली भागडेवाडीचे कॅप्टन आपण यायचे आहेत. निलेश मांजरेकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहेत. त्या ठिकाणी निलेश मांजरेकर साहेब पोहोचले, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. उमरोली आणि भागडेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित आपण या. चला लवकरात लवकर 2 फलंदाज पाठवायचे आहेत. माप्रळ केसीसी माप्रळ संघ अजूनही आपण मैदानाबाहेर गेलेले नाही आहेत. फिल्डिंग लावण्यासाठी लगेच मैदानात दाखल व्हा. लवकरात लवकर भट्टीवाडी आपण आपले क्षेत्ररक्षक पाठवायचे आहेत. भट्टीवाडी वर्सेस केसीसी माप्रळ या 2 संघांदरम्यानची मॅच आहे. 2 दिग्गज संघ आहेत. एकमेकांसमोर खेळ करत असताना अनेक वेळा हार जीत ही दोघांच्या वाट्याला येताना आपल्याला बघायला मिळाली आहे. आज या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती चाकमाता देवी चषकामध्ये कशा प्रकारचा खेळ या दोन्ही संघांकडून बघायला मिळणार आहे. मध्यांतर झाले दुसऱ्या फेरीतील पहिल्या इनिंगमध्ये चांगला खेळ बघायला मिळाला दोन्ही एंड कडून. एक समाधानकारक नाही म्हणता येणार, पण लढण्यासाठी तरी पुरेशा धावा म्हणजे 28 उभारल्या गेल्यात. 29 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय केसीसी माप्रळ या संघासमोर. मैदानाबाहेर मीटिंग झाली, मैदानाच्या आतमध्ये मीटिंग आहे. चला केसीसी माप्रळ फलंदाज पाठवा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतात. एका बाजूला अर्धशतकवीर उमेश धाडसे आणि त्यांच्या साथीनं आकाश वाघरे. युवा क्रीडा कमिटी मंदनगड अंतर्गत ज्या वेळेला स्पर्धा होत असतात त्यावेळेला आपण काही खेळाडूंची चर्चा करतो ना, जसा हा मोठा, तो मोठा, तो मोठा, तो आयकॉन, तो सपोर्टिंग आयकॉन, तो कॅप्टन.
ज्यावेळेला अशा काही खेळाडूंची चर्चा होते ना त्यावेळेला बाकी सर्व खेळाडूंच्या यादीमध्ये या दोन खेळाडूंचं सुद्धा नाव घेतलं जातं. त्याच्यामध्ये आकाश वागरे वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर, उमेश धाडसे वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स लिटल मास्टर ऑफ मापरळ. असा खेळाडू असे दोन खेळाडू एकाच संघामधून ज्यावेळेला मैदानात येतात त्यावेळेला आपोआप दडपणे समोरच्या संघावरती येतं. परंतु भट्टीवाडी संघाचा अनुभव पाहता या संघाला या दोन्ही मोठ्या खेळाडूंना मैदानाबाहेर पाठवणं तितकंसं अवघड नाहीये. आता अवघड आहे की नाही हे बाजूला ठेवून तुम्हाला या मॅचला जिंकण्यासाठी विकेट डॉट या साऱ्या बाबींना ध्यानात ठेवावं लागणार आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवा, आता पुढे मागे येऊ नका, खूप सारा वेळ झालाय. 29 धावांचा पाठलाग आहे धनंजय आमच्या साथीनं आहेत. 29 म्हटलं की समाधानकारक यासाठी, कारण 10च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत या सामन्याला जिंकण्यासाठी. उमेश धाडसे लिटल मास्टर ऑफ मापरळ स्ट्राईक एंड वरती आणि त्याच्या समोर बॉलिंग मार्क मध्ये बॉल तयार सनी, ज्याने चांगली गोलंदाजी केली मागील मॅच मध्ये. सनीचा पहिला चेंडू यावेळेला कट केलं, चेंडूला स्लाइस केलं, पाठवलंय गलीमधून सीमारेखा फार चौकार. तुमच्याकडे येतोय, परंतु रेशमाच्या रेखाने जसं म्हटलं ना तसं धाडशांच्या उमेशने पहिल्याच चेंडूवरती चौकार दाखवलाय. 4 धावांनी सुरुवात केली आहे. व्हॉट अ स्टार्ट. हीच या खेळाडूची स्पेशालिटी आहे, म्हणजे बिटवीन द गॅप खेळणं, लेट कट खेळणं किंवा इनटू द गॅप मध्ये खेळणं. वेगवेगळे स्ट्रोक या खेळाडूकडे आहेत, म्हणून तर आज खऱ्या अर्थानं त्याची बॅटिंग बहरले आहेत. परंतु फिल्डिंग एफर्ट पहा, वा एकदा टाळ्यांच्या गजर त्या क्षेत्ररक्षकासाठी होऊ द्यात. काय फिल्डिंग केलं त्यानं, कारण इथपासून जवळपास आपण पाहिलं तर कव्हरच्या त्या भागापासून जाणं आणि बॉल अडवणं, तिथे डाईव्ह लगावणं. बरं सर, अगदी वाकडण्याजोगी फिल्डिंग. नाही, येस येस, याचं कौतुक होणं गरजेचं आहे. कौतुक का नाही होणार. संघाच्या हितासाठी, संघाच्या विजयासाठी, संघाचा तारणहार म्हणून पुढे येत असताना ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या त्या वेळेला आम्ही आमचे एफर्ट दाखवू असं सांगत असताना चांगली फिल्डिंग आणि त्या फिल्डिंगद्वारे नक्कीच 2 धावा वाचवल्यात. उमेशने पुन्हा एकदा उमेशने यावेळेला पाठवून दिलं फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक शॉर्ट लेग मध्ये होता, चेंडूला अडवलं तोपर्यंत 1च्या रूपांतर 2 मध्ये. कधी कधी म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. परिस्थिती ज्या वेळेला विपरीत असते त्यावेळेला नवत्याचं होताना दिसतं आणि होत्याचं नव्हतं होताना दिसतं. त्या प्रकारची स्थिती मैदानात आहे. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा आल्यात. म्हणजे मागच्या बॉलवरती इतकी चांगली फिल्डिंग केली, बॅकअपसाठी तुम्ही आले आणि पुन्हा तिथे धावा खर्च केल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 2 ने वाढत असताना 8. पुढचा बॉल फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पाठीमागे चाललाय, शॉट फाईन लेगला, बॅटला स्पर्श होताना अगदी पाहायला मिळालाय. बॉल 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 9 धावा. आतापर्यंत बॉल फेकून झाल्यात 4. षटकातील पुढचा बॉल ओध विकेटने गोलंदाज तयार. लोअर फुल टच बॉल, त्याच्यावरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॉल लढवतायत, ऑन साइडला फोल्डिंग करतायत. 1 धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. 1 धावेने संघाची धावसंख्या 10. पहिल्या 5 बॉलवरती इंटेन खूप चांगला दिसलाय. बिटवीन द गॅप मध्ये चांगले स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता षटका कणी बॉल करिंग प्लॅनिंग झाले धनंजय, आणि ते ज्या वेळेला प्लॅनिंग होतं ना त्यावेळेला या 10 धावा पहिल्या षटकाच्या नावावरती लिहिल्या होत्या जणू काही. 10 झाल्यात. शेवटचा बॉल यावेळेला पाडे स्वीप करण्याचा प्रयत्न, बरोबर यष्ट्यान समोर आढळल्यात. येस, इट्स ऍब्सोल्युटली प्लम असं पंचाने सांगत असताना घडी बाद उमेश धाडसे यांना मैदान सोडावं लागेल. गॉड. फलंदाज बाद. पहिलं षटक संपलंय. उमेश धाडसे यांना मैदान सोडावं लागतंय. बिग ब्लो, बडी विकेट. मोठा मासा गळाला. हताश आणि निराश होऊन मैदानाबाहेर जरूर जात आहेत. एकतर एक गोष्ट भरसर होती की बॅटला तुमचा स्पर्श झाला होता, त्यापूर्वी तुम्हाला पंचांना बॅट दाखवायची होती. थोडा उशीर झाला होता. त्याही गोष्टी मैदानावर त्याने पंचांनी त्या ठिकाणी बाद म्हणून घोषित केल्यात उमेश धाडसे. बघा, अनेक गोष्टी असतात याच्यामध्ये. आता फलंदाजाच्या रिएक्शन किंवा फलंदाजांचं म्हणणं किंवा फलंदाजाला ज्या गोष्टी वाटतात त्याच गोष्टी पंचांना सुद्धा दिसल्या पाहिजेत. तुम्हाला जर दिसलंच नाही तर देणार कुठं, हा सुद्धा प्रश्न उभा राहतो. पण कधी कधी ह्युमन एरर सुद्धा आपण बघत असतात. आणि हा जो तिढा आहे हा कधी न सुटणारा तिढा आहे.
कधी कोणाला काय वाटेल त्यापेक्षा मला एकच वाटतं की पंचांना जे वाटतं तेच नेहमी योग्य असतं, कारण त्यांचाच निर्णय आपण पाळत असतो. मग तो निर्णय चुकीचा की बरोबर याची शहानिशा करण्यापेक्षा आहे ते ऍक्सेप्ट, आणि म्हणूनच आपण म्हणतो ना नेहमी पंचांचा निर्णय अंतिम राहील. राज नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. रोनक बॉलिंग मार्क वरती तयार. पहिला बॉल ओ यावेळेला बॅटची वरची काढा, हुक काढण्याचा प्रयत्न होता आकाश वागरेचा. चेंडू मागे वेगाने निघून चलाय, लॉंग स्टॉपला क्लिअर करत धक 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 चौकार. 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती 14च्या घरामध्ये गेल्यात. 14 लॉस ऑफ 1 विकेट. आकाश वागरे, उमेश धाडसे बाद झाल्यानंतर आता आकाशनं जबाबदारी स्वीकारल्यात. रिस्पॉन्सिबिलिटी मात्र स्वीकारणं खूप गरजेचं असतं, ती मात्र त्यांना स्वीकारल्यात. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. खेळ रंगल्या मैदानाच्या मध्ये. दोन संघादरम्यान सध्या रंगलेला हा मॅच मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुण्यात तयार होताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर रौनक एक दर्जेदार गोलंदाज सर आहेत, परंतु आज चांगली कामगिरी दाखवायची रौनकला बट्टीवाडीच्या माध्यमातून. फटका खेळलाय पुन्हा आकाशच्या बॅटमधून. चेंडू ऑन साईडला चाललाय, क्षेत्ररक्षकाला मिड विकेट मधून वेगानं पुढे आलात. फिल्डिंग चांगली केलं, सिंगल शिवाय तिथे मात्र दुसरं काही मिळणार नाहीत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 15. येणारे 10 बॉल आहेत, 14 धावेची गरज आहे. बरं सर, इथून धावा रोखायचे असतील तर ही पार्टनरशिप तुम्हाला मैदानाच्या मध्ये थांबवायची, तिला ब्रेक लावायचे नाही. 10-14चे इक्वेशन डोळ्यासमोर ज्या वेळेला येते त्यावेळेला जे काही क्रिकेट चाहते किंवा या संघाला ओळखतात किंवा या संघाच्या फलंदाजीला जाणतात ते सरळ एकच गोष्ट ध्यानामध्ये ठेवून बोलणार आहेत की आकाश वाघरेची विकेट. इथे या मॅच मध्ये बट्टीवाडी संघाला जर का परत यायचं असेल, आकाश वाघरेला शांत बसवणं याच्याशिवाय पर्याय नाहीये. पण दुसरा बॉल, रोनक चेंडूला यावेळेला लॉफ्ट केलं, पाठवला क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, रनिंग नॉट अ स्टनिंग, इट्स अ कॅच ड्रॉप. या अशा प्रकारच्या झेलांची किंमत तुम्हाला मोठ्या प्रमाणात मोजावी लागणार आहे. झेल नाही होऊ शकलाय, सिंगल डाऊन कंप्लीट झाली आहे. एकाने पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय. जसा उल्लेख केला की अशा कॅच घ्यायच्या आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, जितकं चांगलं मैदानावरती तुम्ही खेळतायत, जिथे काही प्रॉब्लेम नाही आहेत, अशा मैदानावरती खेळताना अशा कॅच घ्यायच्या आहेत. एकतर तुम्ही फिल्डिंग मध्ये एफर्ट लावला होता आणि अशा कॅच ड्रॉप करणार असतील तर गोलंदाजाचा तो कॉन्फिडन्स लेवल थोडी खाली जात आहेत. फटका खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक, मागच्या बॉलवरती सोडलेला झेल आणि या बॉलवरती गेलेला सिक्सर. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा एनर्जी दाखवणारा षटकार, क्लासिकल. वो तो सिर्फ आपकी सोच थी. ऑफ साइड पे मारना ये मेरी नई खोज है. समोरच्या दिशेने इनसाइड आउट अफलातून फटका, षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा, आणि यावेळेला माझ्या स्ट्रेंथ वरती, ताकदीवरती काम करता सरळ चेंडूला पाठवून दिलं जिमच्या वरती. इट्स अ लॉन्गेस्ट अँड हायेस्ट, ऊपर से सुपर से ऊपर, सिक्सर. आणि पत्रा तोडफोड षटकार आलाय का बरोबर ते आपल्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं जुनं पावेले नाही त्याच्या बरोबर वरती गेलाय. पत्रा तोडफोड षटकार मैदानावरती आकाश वागरे ही या खेळाडूची स्ट्रेंथ आहे. एकदा की त्याला चान्स मिळाला मैदानाच्या मध्ये की तो सोडत नाही. एका धावेची गरज आहे 7 बॉल मध्ये. आता विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागलाय केसीसी माप्रल. आला डरकाळी फोडत वागरे नाव आहे. आकाश दे धनाधन वागरे. रिव्हर्स विकेट, चेंडू निघून चालला. यावेळेला गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे नाही, चौकार. मॅच फिनिश. ओन स्टाईल मॅचला फिनिश केलं. सामना संपला, सामना जिंकला माप्रल तरीबंदरवाडी या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय भट्टीवाडी संघ. हार्ड लक भट्टीवाडी, खूप चांगला खेळ आपण सुद्धा करून दाखवला, त्याबद्दल आपलं कौतुक.
आता झालेल्या सामन्याचा सामनावीराचा किताब खेळाडूचं नाव आहे आकाश वाघरे.